जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू झाली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबियांची चौकशी होते, तसंच काही कागदपत्र मिळतात का याची चाचपणी ईडी अधिकाऱ्यांकडून केली जाते। सोबतच वायकर यांच्या जोगेश्वरीमधल्या श्यामनगर तलावाजवळचं सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही पेपर्स मागवलेत अशी सुद्धा माहिती आहे। आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी यांच्या घरासह 3 पार्टनरच्या घरी सुद्धा ईडीची रेड पडलेली आहे। रवींद्र वायकर यांचं निवासस्थान कल्पतरू इमारतीमध्ये ईडीचं धाडसत्र सुरू आहे, तर एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत रवींद्र वायकर यांचे पार्टनर बिंद्रा बिल्डर्स यांचं कार्यालय आहे, तिथे सुद्धा ईडीचा तपास सुरू आहे। आमदार रवींद्र वायकर यांचे आणखी 2 पार्टनर लोखंडवाला परिसरामध्ये राहतात आणि खार परिसरामध्ये राहतात, इथे सुद्धा ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। वेदांत देव आपल्याला अधिक माहिती देतात। वेदांत, सगळ्यात आधी की रवींद्र वायकर यांच्या घरी जी छापेमारी सुरू आहे त्याचे अपडेट्स काय मिळतात आणि या घरासोबत आणखी कुठे कुठे छापे पडलेत? ज्ञानदा, जोगेश्वरीमधलं हेच रवींद्र वायकर यांचं निवासस्थान आहे, जिथे सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे जवळपास आता 5 तास होत आहेत ईडीचे अधिकारी छापेमारी करतात। चौकशी किंवा मग काही कागदपत्र या सगळ्या संदर्भात मिळतात का, हे या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केलं जातंय अशी माहिती आहे। आणि सोबतच जर आपण बघितलं तर हा सगळं जे प्रकरण आहे ते जोगेश्वरीमधील एक भूखंड, जे कथित भूखंड घोटाळा म्हटला जातोय त्या संदर्भातील हे सगळं प्रकरण आहे, जिथे खेळाच्या मैदानाची जागा होती आणि असा आरोप केला जातोय की त्या खेळाच्या मैदानाच्या जागेवर 5 स्टारचं हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांनी मिळवली, जेव्हा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अशा प्रकारची परवानगी मिळवली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता आणि काही कागदपत्र EOW त्यासोबतच ईडीला देण्यात आले होते। आणि त्यानंतर ही सगळी चौकशी सुरू होती। नोव्हेंबर 2023 मध्ये रवींद्र वायकरांसह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामधले रवींद्र वायकरांसोबतचे जे 3 पार्टनर आहेत, ज्यांचा तुम्ही आत्ताच उल्लेख केला, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते। आणि ज्यामुळे सकाळपासून जेव्हा हे ईडीचं धाडसत्र सुरू झालेलं आहे, त्यामुळे रवींद्र वायकर यांचं जोगेश्वरीतलं निवासस्थान, मातोश्री क्लब, त्यासोबतच रवींद्र वायकर यांचं जे कार्यालय आहे जोगेश्वरीचं त्या ठिकाणी, आणि जे त्यांचे जे पार्टनर आहेत 3 त्यांच्या घरी म्हणजे खार आणि लोखंडवाला परिसरात सुद्धा ही ईडीची छापेमारी सुरू आहे। आता या सगळ्या छापेमारीमध्ये, कारण 6 ठिकाणी जेव्हा छापेमारी सुरू आहे तेव्हा काही कागदपत्र मिळतात का, चौकशीला आणखी रवींद्र वायकर आणि त्यांच्या पार्टनरना सामोरे जावं लागतं का, या सगळ्याचा आता ह्या चौकशी नंतर कळणार आहे। मात्र सध्या तरी आपण बघतोय या निवासस्थानी कार्यकर्ते, जशी ही माहिती त्यांना कळली, जशी बातमी समजली, तसे कार्यकर्ते ठाकरे गटाचे हे आपल्याला रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पाहायला मिळतात। आणि पूर्णपणे आम्ही रवींद्र वायकरांसोबत आहोत अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा त्यांनी काही वेळापूर्वी दिल्या। त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण काही वेळापूर्वी होतं, मात्र आता पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी राऊंड मारला आणि आता वातावरण जरी शांत असलं तरी आता ही चौकशी किती वेळ चालते आणि चौकशी दरम्यान नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत। या कारवाई संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।